आज बनवत आहे मी लाल मसूर डाळाची भाजी। ती 10 मिनटं भिजवून ठेवूयात। आधी धुवून घेऊयात, मग 10 मिनटं भिजवून ठेवूयात। मसूर डाळाची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, जिरे, मोहरी, कढीपत्ता, धनेपूड, हळद, हिंग, कांदा मसाला, मीठ आणि तेल। 10 मिनिटं आपण मसूर डाळ भिजवून ठेवलेली आहे। तेल गरम झालेलं आहे, आधी मोहरी टाकून घेऊया। मोहरी तडतडल्यावर जिरे टाकूया। फ्रेश असा कढीपत्ता टाकून घेऊया। कांदा टाकून घेऊया। टोमॅटो टाकून घेतलेला आहे। 2 मिनिटं टोमॅटो परतूया। आता आपण हे सगळे मसाले टाकून घेऊया। चवीप्रमाणे मीठ टाकून घेते। आता आपण धुवून भिजवलेली मसूर डाळ टाकूया त्याच्यात। हे मिक्स करून घेऊया। आता आपण एक वाटी पाणी घालून घेऊया। थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे। आता झाकण लावून 5 मिनिटं वाफेवर ठेवू। पण आता झाकण उघडून बघूया। मस्त शिजलेली आहे। आपली लाल मसूर डाळाची भाजी तयार आहे। गरमागरम लाल मसुराची भाजी तयार आहे। कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग। बाय।